ईश हा देव असे माझा. नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 22व्या भागात मी विश्वास देशपांडे आपलं स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सरदार पटेलांनी निरनिराळ्या संस्थानिकांना युक्तिप्रयुक्तीनं स्वतंत्र भारतामध्ये कशा प्रकारे सामील करून घेतलं, आणि हे पाहणं खरोखरच अतिशय रोचक आणि मनोरंजक आहे. मंडळी, पूर्वीचं त्रावणकोर राज्य दक्षिण भारतात कोचीनजवळ होतं. या त्रावणकोर राज्यानं स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. हे अत्यंत समृद्ध राज्य, निसर्गानं तर आपल्या सौंदर्याची उधळण इथं मुक्तहस्तानं केलेली होती. तशातच या राज्यात युरेनियमचे साठे सापडले. शिवाय प्रसिद्ध पद्मनाभ मंदिर याच राज्यामध्ये होतं. त्यावेळी या राज्याच्या गादीवर 30 वर्षांचा एक तरुण राजा बसलेला होता. पण या राज्याचा सगळा कारभार CP रामस्वामी नावाची एक अत्यंत बुद्धिमान व्यक्ती पाहत होती. आणि हा तरुण राजा या रामस्वामींच्या प्रभावाखाली दबलेला होता. रामस्वामी ही खरे तर अत्यंत हुशार आणि बुद्धिमान व्यक्ती होती. सुरुवातीला वृत्तीनं राष्ट्रवादी असलेले हे रामस्वामी डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या होम रूल चळवळीत सहभागी झाले होते. पण नंतर त्यांनी एकदम वेगळी आणि हटवादी भूमिका घेतली. त्रावणकोर राज्य स्वतंत्र राहील, ते भारतात सामील होणार नाही असं त्यांनी जाहीर केलं. आणि त्यांच्या या भूमिकेला भोपाळचे महाराजा आणि बॅरिस्टर जिना या दोघांचा पाठिंबा होता. किंबहुना त्यांच्या जाळ्यात अडकल्यामुळेच रामस्वामी याने अशी भूमिका घेतली होती. सरदार पटेलांना ही गोष्ट कळली की रामस्वामींच्या दबावाखाली असल्यामुळे त्रावणकोरचा पोरसौदा असलेला तरुण राजा काही निर्णय घेऊ शकत नाही. त्यांनी थेट त्या राजालाच फोन लावला आणि त्याला सरळ विचारलं की तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का? कोणालाही घाबरू नका, तुमच्या मनाने निर्णय घ्या. मंडळी, पटेलांचं बोलणं इतकं आश्वस्त करणारं होतं की नंतर त्या राजानं स्वतःच फोन करून आपण भारतीय संघराज्यात सामील होत असल्याचं पटेलांना कळवलं. पण रामस्वामींना अर्थातच या गोष्टीचा राग आला. पण पुढं त्यांना पटेलांची भूमिका पटली. कोणत्या माणसांचा कसा उपयोग करून घ्यायचा याचं कौशल्य सरदार पटेलांजवळ होतं. त्यांनी रामस्वामी या बुद्धिमान माणसाचा उपयोग स्वतंत्र भारतासाठी करून घ्यायचं ठरवलं. आणि मग पंडित नेहरूंना तशी शिफारसही केली. रामस्वामी यांच्यासारख्या बुद्धिमान माणसाला अमेरिकेमध्ये भारताचा राजदूत म्हणून नेमावं अशी विनंती त्यांनी केली. पण पंडित नेहरूंच्या मते रामस्वामी हे त्या योग्यतेचे नव्हते. त्यामुळं त्यांनी सरदारांचं म्हणणं ऐकलं नाही. परराष्ट्र खातं हे नेहरूंकडे असल्यामुळे पटेलांना याबाबतीत काही करता आलं नाही. पण नेहरूंच्या या निर्णयामुळे देश मात्र एका बुद्धिमान माणसाच्या सेवेला मुकला. जिना आणि मंडळींचा त्रावणकोरचा प्रयोग फसल्यानंतर त्याने आपला मोर्चा जोधपूरच्या राज्याकडे वळवला. जोधपूरच्या महाराजांचं नुकतंच निधन झालं होतं आणि त्यांच्या जागी गादीवर त्यांचा मुलगा हनुवंत सिंग आला होता. हनुवंत सिंग हा अपरिपक्व होता. खरं म्हणजे त्याच्या वडिलांची भारतीय संघराज्यात सामील होण्याची इच्छा होती. पण त्याच्यानंतर हनुवंत सिंग यांच्या हातात सूत्र आल्यामुळं आणि तो अविचारी आणि उथळ असल्यामुळे जिनांसारख्या धूर्त आणि कपटी माणसाच्या जाळ्यात सहज सापडला. जोधपूर हे राज्य पाकिस्तानच्या सीमेला लागून होतं. जोधपूर आणि त्याला लागून काही राजपूत राजांची संस्थानं होती. त्यामुळे जोधपूरवर जिनांचा डोळा होताच. जोधपूर ताब्यात आलं तर बाकीची राज्यसुद्धा आपल्याला सामील होतील असा त्यांचा अंदाज होता. हनुवंत सिंगाबरोबर झालेल्या भेटीत जिनांनी एक धूर्त चाल खेळली. त्यांनी जोधपूर राज्याला भविष्यकाळासाठी काही प्रलोभनं दाखवली.
खरं तर त्यांचा अंतस्थ हेतू वेगळाच होता आणि त्यात पाकिस्तानचाच फायदा होणार होता. जीनांनी काय केलं तर एका कोऱ्या कागदावर सही करून तो कागद हनुवंत सिंगाकडे दिला. त्याला आपल्याला हव्या त्या अटी त्या कागदावर लिहा असं सांगितलं आणि शिवाय त्या कागदासोबत आपलं पेनसुद्धा त्याच्या हवाली केलं. आता मासा जाळ्यात अडकला हे पाहून जीनांना मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण त्या कागदावर हनुवंत सिंग सही करणार तेवढ्यात त्याला त्याच्या खाजगी सचिवानं सबुरीचा सल्ला दिला. सही करण्यापूर्वी एकदा आपल्या आईसाहेबांशी अवश्य बोला असा सल्ला या सचिवानं त्याला दिला. त्यापूर्वी जोधपूर राज्याचे प्रधान सचिव व्यंकटाचार्य यांना आपल्या राज्यात चाललेल्या घडामोडींचा अंदाज आला होता. भोपाळचे महाराज जीना आणि हनुवंत सिंग हे तिघं मिळून काहीतरी भारतविरोधी कारस्थान करत आहेत अशी गुप्त चिठ्ठी त्यांनी सरदार पटेलांना पाठवली होती. त्यांनी ही चिठ्ठी पाठवल्याचे जर भोपाळचे महाराज जीना आणि हनुवंत सिंग यांना कळले असते तर त्यांच्या जीवाला फार मोठा धोका होता. पण तरीसुद्धा या देशभक्त असलेल्या व्यंकटाचार्य यांनी तो धोका पत्करला. आता पटेलांच्या कौशल्याचाच कस लागणार होता. मंडळी, त्यांच्यासमोर 3 व्यक्ती अशा होत्या की त्यांचं मन वळवणं मोठं कठीण काम होतं. पहिली व्यक्ती म्हणजे धूर्त आणि कारस्थानी जीना. दुसरी व्यक्ती म्हणजे भारतविरोधी आघाडी उघडणारे भोपाळचे महाराज. ही व्यक्ती अशी होती की आपल्या मनात काय आहे त्याचा थांगपत्ता ती दुसऱ्याला अजिबात लागू देत नव्हती. आणि तिसरी व्यक्ती होती ती म्हणजे अविचारी असलेला हनुवंत सिंग. पटेलांनी मोठ्या विचारपूर्वक काही एक योजना आखली. आपण स्वतः हनुवंत सिंगाशी बोलण्याआधी माउंटबॅटन यांनी त्याच्याशी बोलावं अशी विनंती त्यांनी माउंटबॅटन यांना केली. माउंटबॅटन यांनी ती तयारी दाखवली. या सगळ्या घडामोडीत व्ही.पी. मेनन यांनी अत्यंत मोलाची भूमिका बजावली. ते स्वतः आपल्यासोबत हनुवंत सिंगांना माउंटबॅटन यांच्याकडे घेऊन गेले. माउंटबॅटन यांनी त्यांना त्यांच्या वडिलांसोबत असलेल्या आपल्या मैत्रीची आठवण करून देऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण एवढे करूनही हनुवंत सिंगाचं मन पूर्णपणे वळवण्यात माउंटबॅटन यांना अपयश आलं. कारण जीनांचं प्रलोभन हनुवंत सिंगाला अजूनही भुरळ पाडत होतं. यानंतर मेनन याने त्यांना सरदार पटेलांकडे नेलं. पटेलांशी त्यांचं मोजकंच बोलणं झालं. पटेल त्यांना म्हणाले, हे पहा, तुमची इच्छा असेल तर तुम्ही स्वतंत्र राहू शकता. पण जर तुमच्या राज्यात उद्या काही पेच प्रसंग उद्भवला तर भारताकडून तुम्हाला कोणतीही मदत मिळणार नाही हे लक्षात असू द्या. आणि यानंतर पटेलांनी त्यांना असं काही आवाहन केलं की हनुवंत सिंग यांच्याकडे बोलण्यासाठी शब्दसुद्धा उरले नाहीत. पटेल त्यांना म्हणाले, लक्षात ठेवा, तुमचे वडील माझे मित्र होते आणि जाण्यापूर्वी त्यांनी तुमची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. तुमची काळजी घ्या असं त्यांनी मला सांगितलं होतं. वेळ पडल्यास पित्याच्या भूमिकेतून 2 गोष्टी समजावून सांगा आणि एखादी गोष्ट ऐकली नाही तर पालकाच्या भूमिकेतून त्यांना शिस्त लावा असं त्यांनी मला सांगितलं होतं. आणि आता मी तुमच्याशी त्याच भूमिकेतून बोलतो आहे. मंडळी, पटेल यांच्या बोलण्याचा हनुवंत सिंग यांच्यावर एवढा परिणाम झाला की मी आताच माउंटबॅटन यांच्याकडे जातो आणि भारतात सामील होण्याच्या करारावर सही करतो असं त्याने पटेलांना सांगितलं. तरीही धरसोडीची वृत्ती असलेल्या हनुवंत सिंगाचा काही भरोसा नव्हता. ते पुन्हा जीनांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता होती आणि म्हणूनच व्ही.पी. मेनन यांनी तात्काळ त्यांना आपल्या मोटारीत घातलं आणि स्वतः गाडी चालवत माउंटबॅटनकडे नेलं. तिथं त्यांनी करारावर सही केली आणि जोधपूरचं संकट टळलं. जीना आणि भोपाळच्या महाराजांना हात हलवत बसण्याशिवाय काही गत्यंतर उरलं नाही. मंडळी, पटेल यांच्या एकूणच व्यक्तिमत्वात अशी काही जादू होती की एखादी व्यक्ती जर त्यांच्या संपर्कात आली तर ती कायमची त्यांची होऊन जायची.
जोधपूरच्या या तरुण महाराजांवर तर त्यांचा असा काही प्रभाव पडला की ते त्यांना पितृस्थानी मानायला लागले आणि पुढील काळात भारतात सामील होण्यासाठी विविध संस्थानिकांचं मन वळवण्यासाठी स्वतःचंच